सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकारण मोहत्रियोग समारिके। जय बोलो कुंद कुंद आचार्य भगवान की जय। काय झालं होतं, काल मित्र आले होते घरी कुंदांना समजवायला, बालकाला समजवायला मामा मित्र आले होते सगळे की तू आमच्या बरोबर राहा, आपण सगळे मिळून घेऊ दीक्षा, थोडा दिवस जाऊ दे असं समजवलं ना। आमच्या मैत्रीचं मान ठेव आणि राहा थोडे दिवस आमच्या बरोबर, मग आपण सगळे मिळून कर्माचा नाश करू। कसं मिळून मिळून कर्मांचा नाश मिळून होतो का? मग म्हणून मला आज वैराग्य झालं तर मी लगेच आज दीक्षा घेणार, असे संस्कार आपल्यावर करायसाठी। कोणासाठी थांबलं तर थांबला तो संपला, मग अडकला म्हणून समजायचं। मग त्यावेळेस कुंद कुंद बालकाने काय उत्तर दिलं, राग आग में जल रहे सभी जगत के जीव, राग हमारो मिट गयो। आता मला कुठल्याही राग, कोणाच्या विषयी राग नाहीये, म्हणजे असं विचार कर ना, समोर ते मित्र आले त्यांच्याविषयी आपल्याला कसलं बेस्ट फ्रेंड आलेत आपल्याला, असं एक आनंद म्हणा तसं नाही राहिलं त्यांना आता, कारण जी आनंदाची वस्तू आहे ती मिळाली म्हणल्यावर इतरांविषयी ते भाव राहिले नाहीत। राग हमारो मिट गयो तपधारू अति तीव्र, आता मी तपधारण करणार आहे असं त्यांनी मित्रांना समजवलं। मग पुढं सांगतायत काय, दीक्षेची अनुमती। हां ती उदाहरणं सांगायची राहिली की काल रिपीट करायची होती, केली का? सांग बघू कशाची उदाहरणं होती ते सांग पहिला। हां म्हणजे तो समजावत होता ना बालक आपल्या माता पिताला की मला अतिंद्रिय आनंद मिळालाय, त्याच्यासमोर तुम्ही विषय सुखाचं जे काय सांगताय ते भोग म्हणून सांगताय, तर ते कसं आहे? कसं आहे? बदाम पाक चाखवण्यापेक्षा म्हणजे बदाम जे म्हैसूर पाक तोंडातनं काढून कोणीतरी गोबर घालण्या समान आहे। असं कोण शेण म्हणायचं, गोबरच म्हणायचं, छान शब्द असते। दुसरं ते दाव अग्नीमध्ये निघालोय तर ते त्यात परत कोण ढकलेल। हा दावा नलातून मी किती कष्टाने बाहेर पडलोय आणि पुन्हा मला त्याच्यामध्ये कोणी ढकलेल तर मूर्खपणा आहे तो। चिंतामणी रत्नाचे होतं, चिंतामणी नव्हतं ते पारस होतं। पारसमणी मिळालेला असताना लोखंड गोळा करायला कोण जात आहे? हा म्हणजे भाग्याने मला पारसमणी मिळालाय, असं पारसमण्या समान आत्मा मिळालाय जो जो माझ्या पार्श्व आहे, माझ्या निकट आहे। आणि ते मिळालं असताना लोहकण म्हणजे सगळे हे विषय परिग्रह, ह्याच्यातून मी ह्याचा संग्रह का करू, ह्यांच्यामधून आनंद का मानू? तिसरं समुद्रातून एखादा खूप कष्ट करून किनाऱ्यावर आलाय, त्याला परत उचलून कोण उचलून टाकायचं मझदारात परत, तर त्याला कोण बाहेर काढू शकणार? म्हणजे समुद्रातून बाहेर पडला, तरुण आलाय किनाऱ्यापर्यंत, वापस मझदार में गिरने को कौन कहेगा? परत त्या मझदारमध्ये त्या न्यून समुद्राच्या मध्यभागी टाकलं तर कोण वाचवणार? पुढं सर्पदंश झालाय तर त्याचं विष पण काढले आता, मग परत सर्पाच्या सानिध्यात कोण काय कालकूट विष बाहेर पडलं सगळं अंगातलं, आणि पुन्हा नेऊन कोणीतरी त्या सापांच्या समागमामध्ये टाकेल नेऊन, तर त्याला कोणी वाचवू शकणार नाही। तसं लौकी दाष्टांत अपूर्व रत्नत्रयाला सोडून, इच्छा निरोधाला सोडून मी इच्छेच्या आहारी का जाऊ, संसाराच्या विषय भोगांच्या आहारी का जाऊ, म्हणजे ते मार्ग योग्य नाही असं सांगायचं होतं। मग आता विषय भोगाला विष म्हणलं किंवा दावानल म्हणलं, समुद्र म्हणलं, साप विष, परत ते लोखंडाचं उपमा दिली त्याला, म्हणजे सगळे तुच्छ आहेत हे विषय भोग। त्याच्यासमोर मला अशी उत्कृष्ट वस्तू मिळाली आहे की पुन्हा मला त्याच्या आहारी जायची गरज नाही, मला त्याची इच्छा पण नाही, असं त्यांनी समजवलं। काय सांगितलं आता? माता आणि पिता
झालं की पारसमणी शेवटचं होतं, त्यांनी मध्ये सांगितलं पारसमणी मिळाल्यावर लोखंडाचे कण कोण गोळा करेल. तर हे सगळं सांगून झाल्यावर माता पिता आता मऊ झालेत, म्हणजे भिजलेत म्हणायचं थोडंसं. आता ह्याच्यासमोर आमचं काही चालणार नाही, किंवा ह्यांनी मार्ग जो घेतलाय तो ज्यामध्ये दृढ राहणार ह्याचा विश्वास झालाय. तर सगळे दोघं पण समजवत आहेत की ठीक आहे, तू घे दीक्षा, तुझ्या मागं आम्ही पण घेणार. मैं भी पीछे नाही, शील शिरोमणी धन्य हो, करो आत्म उद्धार. मैं भी पीछे आऊंगा, छोड़ राग को भार. असं वडील म्हणाले की मी पण आता ह्या रागाच्या भाराला सोडून तुझ्या मागे येणार आहे, आणि आम्हाला सुद्धा आत्मउद्धारच करणं श्रेयस्कर आहे. म्हणजे आज असं किती दिसतंय हो, मुलांनी दीक्षा घेतली म्हणून आई वडील आले आणि दीक्षा घेतले, भाऊ आले आणि दीक्षा घेतले, कुठं कोण वैरागीच होत नाही. राहू दे. तर म्हणून सांगितलं की ते पिता आणि माता सुद्धा प्रेरित झालेत त्या मुलाच्या बोलण्यावरून. मुलांना आजकाल संस्कारित करायची गरज पडतीये. तिथं त्या मुलाला संस्कार असे झाले होते की त्याच्या निमित्तानं माता पिता परिवर्तित झाले. आणि मग त्यांना आशीर्वाद दिले त्या मुलाला. वेश दिगंबर धर कर बेटा, हो सहज मुनिराज, शुक्ल ध्यान की अग्नि जला कर, बन जाना जिनराज. काय कर, दिगंबर वेश धारण कर, त्याचं मान राख, त्याचं काय म्हणायचं, व्हॅल्युएशन कर, तुला कळू देत काय आहे ते. आणि त्या अशा उत्कृष्ट साधनेने शुक्ल ध्यानाच्या द्वारे तू कर्मांचा संसाराचा अंत करून सिद्ध हो. असं आशीर्वाद द्यायचं. काय आशीर्वाद द्यायचं मामा आशीर्वाद काय द्यायचं पाया पडल्यावर? होय, बर. त्यांनी सांगितलं सिद्ध हो म्हणले. आता तू अशी साधना कर की सिद्ध हो, तुला सिद्ध पद प्राप्त होऊ दे, तुझ्या कर्मांचा नाश होऊ दे, असा आशीर्वाद दिला. तुझ्या संसाराचा नाश होऊ दे असं द्यायचं का? कोण पाय पडायला जवळ यायचं नाही. म्हणजे ऍक्च्युली आहे तर ते चांगली कल्याणाची गोष्ट आहे, पण लोकांना वाटायचं संसाराचा नाश होऊ दे असं कधी आशीर्वाद देतात का? म्हणून द्यायचं सिद्ध हो. एकतर स्वभावाला जाय आणि सिद्ध हो असा उपदेश द्यायचा आपल्याकडे आलेला, स्वतःला द्यायचा पहिल्यांदा. बेटा माता पिताजी के चरणों में नतमस्तक हो जाता है, माता पिता उसे उठाकर अंग में भर लेते हैं, वाणी अवरुद्ध हो गई, तीनों मात्र प्रसन्न मुद्रा में एक दूसरे को निहार रहे हैं. म्हणजे अश्रुधारा पण गळायला लागलेत आणि प्रसन्न पण आहेत. कशी विरुद्ध परिस्थिती म्हणायचं. आणि त्याच्यामध्ये 12 भावनांचं चिंतन करून ते वनाकडं प्रयाण करतात. 12 भावना भाय के कुंद कुंद भगवान, निज स्वरूप में रमण को वन को किया प्रयाण. 12 भावनांचं चिंतन करून ते कुंद कुंद भगवान स्वभावाची साधना करण्यासाठी कुठं गेले मामा? अकलूजला. वनात गेले, आणि म्हणजे आत्म्यात गेले, वनात गेले म्हणायचंय, आत गेले आणि आपलं स्वरूप निहारतायत. विदा लेकर कुंद कुंद का पंच परमेष्टियों को वंदन करके दीक्षा विनय. आता कोणासमोर उभारलेत? जाऊन गुरूंसमोर उभारलेत आणि त्या दीक्षेसाठी अनुमती मागतायत. दीक्षेचा काय म्हणायचं, दीक्षेसाठी अनुग्रह करतायत, मला तुम्ही दीक्षा देऊन उपकृत करा. संयोगों में सुख नहीं, सुख विनाशी माही, याते मैं दीक्षा धरूं, दीक्षा दो मुनिराय.
संयोगांमध्ये सुख नाही, सुख तर अविनाशी आत्म्यामध्ये आहे. म्हणून मी दीक्षा धारण करतो, तर हे गुरु मला दीक्षा देऊन उपकृत करा. लघुनंदन हूँ आपका, हूँ प्रभुता संपन्न, अल्पकाल में आपके तिष्ठूंगा आसन्न. काय लघुनंदन हूँ आपका, मग हे सिद्ध भगवान मी तुमचा लघुनंदन आहे. प्रभुतेने संपन्न आहे म्हणजे काय, माझी प्रभुता माझ्यामध्ये आहे म्हणजे काय, माझ्यावर कोणाचं वर्चस्व नाही आहे, मी स्वयं प्रभू आहे, संपन्न आहे, समर्थ आहे. अल्पकाल में आपके तिष्ठुंगा आसन्न, मी अशी साधना करेन, असं आत्म्यामध्ये राहीन की अल्पकाळामध्ये सिद्ध बनेन. गुणगुणाते हुए ध्यानस्थ हो जाते है, असं म्हणत ते याचना केली त्यांनी गुरूंसमोर आणि मग तिथं ध्यानस्थ झालेत. अजून दीक्षा झाली नाही. मग पुन्हा वडील समजवत आहेत आता की हे सगळे तर समाजाचे वगैरे वेगळे गोष्टी होत्या, वातावरणाच्या गोष्टी वेगळ्या, समाजाच्या, तुझ्या शरीराच्या, हे सगळं वेगळं झालं. पण आता तुझे कर्म तर तुझ्या बरोबर आहे, त्यांचा उदय आल्यावर तू काय सहन करशील किंवा कसं करायला पाहिजे ह्याच्यासाठी. म्हणून मामा ज्ञानावरण कर्म के उदय में दुःख कैसे सहोगे. ज्ञानावरण कर्माचा उदय दुःख देतो का. दुःख देणारं कर्म कुठलं, असा वेदनीय. ज्ञानावरण कर्म कसं दुःख देतं. मला नाही समजत, मला येत नाहीये, माझं अल्पज्ञान, मी किती बुद्धू, बाकी सगळे हुशार, हा सगळा ज्ञानावरण कर्माचा उदय. त्याच्या निमित्तात स्वयं दुःख भोगतो जीव. मग सगळे संघात राहणार, तू सगळे मोठे असणार, ज्ञानी असणार, त्यांच्यासोबत तुझं ज्ञान कसं असणार. बालक आहे ना हा, त्याला काय येत नाही म्हणल्यावर तुला अन्यांकडून जर निंदा सहन करावी लागली, कोणी तुझं अपमान केला, तर सहन कसं करशील ज्ञानाच्या बाबतीत. म्हणून पिताजी सांगतायत, बेटे अज्ञान एवं प्रज्ञा की दशा में दीनता महानता के भाव आए बिना नहीं रहते हैं. अज्ञान आणि प्रज्ञा हे दोन विरुद्ध गोष्टी. काय म्हणून दोन परिशह सांगितले ना. अज्ञान परिशह म्हणजे मी अल्पज्ञ म्हणून कोणी स्वतः झुरतोय, आणि प्रज्ञा परिशह म्हणजे मी ज्ञानी, गर्व झाला कोणाला. तर दोन्ही सुद्धा परिशह आहेत. त्याला जो जिंकतो तो परिशह जयी म्हणला जातो. मग त्यांनी सांगितलं पिताजींनी की अज्ञान एवं प्रज्ञा की दशा में दोन्हीवर कसा विजय मिळवायचा. अज्ञान परिशहामध्ये दीनतेचे भाव होतात आणि प्रज्ञा परिशहामध्ये महानतेचे, गर्वाचे परिणाम होतात. मग त्याला जिंकून परिशह जय कसं करतात मुनिराज. तर मी तर ज्ञान स्वभावी आहे, हे सगळ्या पर्याय आहेत, हे नष्ट होणारे आहेत. जे क्षणिक आहे ते माझं स्वरूप नाही. मग लहान असू दे ज्ञान, नाही तर महान असू दे, जाणं एवढंच माझा स्वभाव आहे. बरोबर. जे कर्म सापेक्ष आहे ते माझं नाही, मी तर निरपेक्ष आहे, स्वभाव स्वाधीन असतो. मग ज्ञान हा माझा स्वभाव आहे, जाणणं हे माझं कार्य आहे, कर्तव्य आहे. तर मी जाणतोय. काय थोडं ज्ञान असणारा जाणतो मामा का जास्त ज्ञान असणारा जाणतो. साखरेचा स्वाद असतो ना, कसा असतो. मूर्खाला समजतो का शहाण्याला समजतो. थोडं ज्ञान असणाऱ्याला समजतं का महाज्ञानीला समजतं. साखर गोड असती, दोघांना समजते. मग आत्मा काय करतो, आत्मा जाणतो. हे कोणाला समजतं, अल्पज्ञानीला का केवळ ज्ञानीला. मग आपल्याला समजणार नाही का. आपल्याकडे तर खूप ज्ञान आहे, मग आपण जाणू शकतो. त्या ज्ञानाने ज्ञानाला जाणायचे, पर्यायाला नाही जाणायचे. पर्याय आपला स्वभाव नसतो, नाही नसणार. मग तुला दीनता वाटेल किंवा महानता वाटेल, मग तू कसं तो उदय सहन करणार, असं पिताजींनी विचारलं. मग काय म्हणणार आता परत, ओ बेटा सावधान असं म्हणायचं त्यांना. आता जाऊ नको, नाही जाऊन पोचलाय समोर का तो.
हाँ, कुंद कुंद बालक म्हणतायत, पिताजी मुझे दुःख सहने नहीं जीतने जाना है. किती छान. दुःख सहन करायला मी चाललो नाहीये दीक्षा घ्यायला. म्हणून म्हणलं आजकाल लोकांना हे, तिथं थंडी खूप आहे ना, 5 डिग्रीमध्ये सगळे ते नग्न दिगंबर विहार करतायत असं आलं होतं व्हिडिओ. म्हटले किती सहन करतात. हा शब्द कधी त्यागीला वापरायचा नाही. सहन करणार म्हटलं तर शरीरात अडकला हा जीव. मग काय वापरायचं, जाणतात. महाराजांनी सांगितलं ना, म्हणजे सांगितलं होतं मध्ये सोलापूरला उष्णता खूप होती, तर लोकांनी येऊन विचारलं कसं तुम्ही इथं राहता, किती गरमी आहे. महाराज काय म्हणाले, जाणतोय की वातावरणामध्ये उष्णस्कंद वाढलेत. बास, एवढंच उत्तर. म्हणजे जे जाणतात त्यांचे ते सहज सहन झालं म्हणायचं. सहन करावं लागते हे भाव झाले विचाराला तर शरीरात अडकला. हां हां हां, म्हणजे कोणी विचारल्यावर सांगितलं महाराजांनी, नाही तर तिथं विकल्पच नव्हते त्यांना. म्हणजे ते म्हणले इथे तुम्ही कशाला राहताय, सोलापूरमध्ये इतकी उष्णता आहे. मग तसं मी जाणतोय. दुसऱ्याला संबोधन करायला, स्थिर करायला सांगावं लागणार की असं जाण की बाहेर उष्णस्कंद आहेत किंवा शीतस्कंद आहेत, त्यांना जाणतोय. बरोबर. पण त्याच्यानी मला दुःख हे जास्त जाणतो म्हणून कर्मात अडकतो. मग त्याला जाणतो एवढं जाणा हे सांगितलं. पिताजी मुझे दुख सहने नहीं जीतने जाना है, अतः निश्चिंत होकर इस मार्ग में विहार करने की अनुमति दो. और दीनता महानता तो अज्ञानता की ही निशानी है. दीनता असू दे नाही तर महानता असू दे, म्हणजे महाज्ञानी असला तरी सुद्धा तो अज्ञानी आहे. काय मामा, खूप महाज्ञानी म्हणजे कोण होता तो राजा, यमराजा होता. त्याची गोष्ट सांगितली होती मध्ये. तो विद्वत्ता खूप होती त्याच्याजवळ, खूप समाधिक होता आणि असे हजारो श्लोक गाथा वगैरे तो अन्यमती असेल असं बाय हार्ट एका श्वासात म्हणून दाखवायचं सगळे. आणि त्याला त्याचा अभिमान खूप होता. काय मा. आणि मग तो गेला सुधर्म स्वामींच्या दर्शनाला. तर त्या संघामध्ये गेल्यावर सुधर्म स्वामींनी कोणाला दीक्षा दिली, जम्मू स्वामींना का बहुतेक. तर त्यांच्या समोर गेला हा राजा. आणि मग त्यावेळेस तिथं जाऊन तो चॅलेंज करतोय, तुम्हाला लोक सर्वज्ञ म्हणतायत, विद्वान म्हणतायत, माझ्याशी डिबेट करून दाखवा, मी तुमच्यापेक्षा जास्त श्रेष्ठ ज्ञानी आहे. कोण महाज्ञानी असेल त्याचं शिष्य बनायचं दुसऱ्याने. मग ते तुम्ही असला तर तुम्ही, मी असला तर मी. आणि मग तिथं म्हणायला सगळं हे बोलत असताना सुद्धा तिथं मुनींची परिणती कशी होती, ज्ञाताद्रष्टा. आणि मग यांनी सगळे म्हणायला सुरुवात केली तर 1-2 म्हणला असेल, त्याच्यानंतर त्याला एक शब्द आठवेना आणि त्याचं ज्ञान कुंठित झालं. आणि तो इतका प्रयत्न करतोय, इतकं ताण लावतोय, जो तीव्रतेने आठवायचा प्रयत्न करतोय, पण त्याला जरासुद्धा आठवेना. त्यामुळं आकुलता व्हायला लागली, आता दुःख व्हायला लागलं. आणि मुनींच्या चरणाशी बसला तर ते ज्ञानावरणाचा असा उदय लगेच आला त्याला की सगळं ज्ञान नष्ट झालं त्याचं. आणि मग मुनींनी म्हणून दाखवलं का, मुनींनी त्याला संबोधन केलं काय म्हणून, म्हणजे तो समोर जाऊन नतमस्तक झाला ना आणि स्वतःची निंदा करू लागला की मी तुम्हाला नावं ठेवली, तुम्हाला मी अपमान केला, निंदा केली. मग त्यावेळेस तिथं मी पापी आहे असं तो जाऊन समोर म्हणतोय गुरूंना. त्यावेळेस तिथं गुरूंनी काय सांगितलं, म्हणले ज्यावेळेस पाप केलं तेव्हा आणि आता पश्चाताप करतोय तेव्हा दोन्ही वेळेस तू बस ज्ञानमय आहेस एवढं जाण. आणि मग प्रतिक्रमण पश्चाताप झालं की दीक्षा पण झाली. आणि त्याच्याबरोबर त्यांच्या 500 राजकुमारांनी दीक्षा घेतली. आपल्याकडं घ्यायला पाहिजे. म्हणजे आपली परिणती किती आपण कमी करतोय, आपल्याबरोबर सगळे का नाही वैरागी होत, त्याचं महत्त्व का नाही वाटत.
आणि मग ते दीक्षा झाल्यावर आपलं निर्विकल्प साधना सुरू झाली आणि मग क्षम आपोआप विशुद्धीने उघाड होत गेला. पुन्हा सगळे सगळे श्लोक आणि गाथा ज्ञानात आल्या. पण आता त्या गाथांविषयी त्या ज्ञानाविषयी अहम नाही राहिला होता. म्हणून त्यांनी सांगितलं दीनता सुद्धा अज्ञान आहे आणि महानता सुद्धा अज्ञान आहे. ज्याला दीनता वाटतीये तर ते कमी ज्ञान आहे म्हणून कमी ज्ञानाकडेच पाहतोय म्हणून अज्ञान आहे. ते कमी ज्ञान सुद्धा ज्ञानाला जाणू शकतं हे नाही पाहत म्हणून अज्ञान आहे. पण त्याच्याद्वारे सुद्धा ज्ञानमय आत्मा जाणीवेत येऊ शकतो. ज्ञानावर्णी कर्म के उदय में आत्मा बंध एवं दुःख को प्राप्त नहीं होता है. काय म्हणले? त्याच्या उदयात जेव्हा ज्ञानावरण कर्माचा उदय असतो तेव्हा आत्मा बंध एवं दुःख तेव्हा आत्म्याला त्याच्यामुळे दुःख किंवा बंध नाहीये. ज्ञानावरण कर्माचा उदय असताना त्याच्या निमित्तात आत्माला बंध किंवा दुःख नाहीये. अतः ज्ञान घटने बढ़ने से मोक्ष मार्ग में कोई प्रभाव ही नहीं पड़ता है. तुमचं ज्ञान थोडं असू दे नाही तर अधिक असू देत, मोक्ष मार्ग सुरू होऊ शकतोय. मोक्षाला जाताना नियमाने पूर्ण ज्ञान असणार, पण मोक्ष मार्गस्थ झालेला असताना तिथं कुठलाही अडथळा नाही होण्यामध्ये. तो उसकी चिंता या महिमा का विकल्प ही ध्वस्त हो जाता है. किसकी? ज्ञानाचं जे काय चिंता, कमी ज्ञान आहे म्हणून ज्ञानाच्या घटण्याची चिंता आणि ज्ञानाच्या वाढण्याची महिमा हे दोन्ही विकल्प नष्ट होऊन जातात. किंवा मोक्ष मार्गस्थ होतो म्हणजे थोड्या ज्ञानाने सुद्धा तुम्ही जाणताय स्वतःला तर तिथं हे सगळे विकल्प नष्ट होतात. म्हणजे काय म्हणायचंय, ज्ञानावरण कर्माचा उदय आला त्याच्या निमित्तात हा जीव दुःखाला प्राप्त होत नाही. का? अजून अजून सकाळी तेच सांगितलं कर्माचं कर्म चालू असतं, म्हणजे त्या कर्मात अशी शक्ती नाहीये की अमूर्तिक आत्म्याला दुःख देईल, अमूर्तिक आत्म्याला झाकेल. काय म्हणले? कर्म आहे ते आत्म्याला झाकू शकतंय का? मग काय करतंय? कर्माच्या उदयाच्या मागं लपायचं नाही. मग माझा दोष आहे हे बघत नाही, कर्माचा दोष लगेच दाखवतो. मामा का ऐकू येत नाही कानाला आपल्या? कर्माचा उदय काय? कर्म काय करतंय तुम्हाला? का आपल्याला पायाला त्रास होतो, चालायला येत नाही, डोळ्याला कमी दिसतंय? का? कर्माच्या मागं लपायचं नाही सांगितलं म्हणे आम्हांनी आज. कर्म काय करत नाही, कर्म नोकर आहे हो. कर्म काय म्हणायचं, तुमच्या इशाऱ्यावर नाचणार आहे ते. त्या म्हणजे माझ्याच परिणामांच्या आज्ञेत आहे ना ते. त्या कर्मांना बांधलं कोण? दुसरं कोणी बांधून तुमच्याकडे टाकू शकत नाही. मग तुम्हाला असे उदय का आले? मग हे सगळ्या उदयाच्या निमित्तात जीव दुसऱ्याला दोषी ठरवतो. म्हणजे मला उदय येत आहे तर त्याचं कारण दुसरा, मला असं नाही मिळालं किंवा अनुकूलता प्रतिकूलता ह्याचा सगळ्याचा आरोप दुसऱ्यावर असतो. म्हणून सांगतायत ते कर्म मी केलेल्या परिणामांनी ते कर्म आलेत. काय परिणाम केले असणार? असं कानाला आपल्या त्रास व्हायसारखं, डोळ्याला त्रास व्हायसारखं काय परिणाम केले? आपणच परिणाम केले होते ना. कर्म नसतं करत. आपण परिणाम करताना त्या कर्मामध्ये कसे स्वभाव, स्थिती आणि फलदानाचे. गोत्रकर्म बंधाचं कारण काय? परिणाम सांगितले परात्मनिंदा प्रशंसे सदसद गुणोच्छादनोत भावनेच नीचेर गोत्रस्य.
परनिंदा आणि आत्मप्रशंसा हे नीचगोत्र बंधाचं कारण आहे. आणि त्यात सांगितलेली सगळी कारणं. म्हणजे कशासाठी सांगत होते मी की ज्ञानावरण कर्माचा उदय आत्म्याला दुःख देऊ शकत नाही का? तर कर्मामध्ये ती शक्ती नाही की तुम्हाला दुःखी बनवेल आणि तुम्हाला सुखी बनवेल, अशी सुद्धा शक्ती नाही. ते काय करतं माहिती का? निमित्त आहे. तुम्हाला फक्त सामग्री असं देणार की जे तुम्हाला दुःख किंवा सुखकारी वाटेल. तेवढं सामग्री किंवा अनुकूलता प्रतिकूलता द्यायचं कार्य त्याचं. तुम्ही सुख दुःख भोगायचं कार्य तुमचं आहे. सातवेदनीय तर काय करतं सांग? सातवेदनीय कर्म काय करतं मामा? माहितीये का कोण आहे? सुख सुख काय? सुख देत. कर्म सुख देऊ शकतं का? कुठं सांगितलं? कर्म सुख देत नाही. सुखाला निमित्त. हा, कर्म फक्त सामग्री देतं. तुमच्या हातात धन देणार नुसतं, तुम्हाला चांगली बायको देणार, सगळी घरामध्ये अनुकूलता देणार, हे सातवेदनीयाचं कार्य. त्याच्यात तुम्ही सुख मानणार का नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. तसंच सगळं हां त्याचा उपयोग आपण पुण्याचा उपयोग हां विषय भोगण्यासाठी केला तर काय पाप झालं परत. हो ना, म्हणूनच म्हटलं ना, तेच धन त्या मुनींच्या चरणाशी नेऊन ठेवलं. पुण्य आहे का पाप आहे? हो ना. मामा, तुम्हाला धन दिलं, तुमचं पुण्य आहे का पाप आहे? आपल्यावर depend. पुण्याचा उदय आहे. तुम्ही त्यात सुख मानता. मुनींच्या चरणाशी नेऊन ठेवलं समजा धन, कोणी पुण्य आहे का पाप आहे मुनींचं? काहीच मानत नाही. त्या सामग्रीत जर सुख मानलं तर परत तसं मान्यता आहे ना. हा, म्हणून सांगतायत की ते एवढं जाणतात बस. धन हे सुखाचं कारण आहे असं नाही जाणत. ते जाणतो आपण, म्हणून आपण पुन्हा दुःखी होतो. म्हणून सांगतायत ज्ञानावरण कर्माचं दुःख उदय दुःख देण्यामध्ये असमर्थ आहे. मग ज्ञान घटने से बढ़ने से मोक्ष मार्गामध्ये काही प्रभाव होत नाही. त्या कर्मांचा त्या मोक्ष मार्गाशी काही रिलेशन नाही असं सांगायचंय. तुम्ही पुरुषार्थ करा तर, म्हणजे कोण मला परवा विचारलं शरीराचं, ह्याच्यामध्ये शिबिरामध्ये एकाने प्रश्न विचारला ना, शरीर आहे संयोगात, कसं सोडायचं त्याला? कशासाठी झालं? शरीराचं शरीर वगैरे परिग्रह आहे असं मी म्हणले. ते काहीतरी चालला होता विषय, लक्षात नाही माझ्या. मग ते म्हणले ते संयोगात आहे, ते काय सुटणार नाही आहे. मग ते आहे म्हणून काय आपण मोक्ष पुरुषार्थ करू शकत नाही का? असं म्हणलं तर 14व्या गुणस्थानाच्या शेवटच्या समयापर्यंत, 13व्याच्या शेवटच्या समयापर्यंत जीवाला शरीर आहेच. मग तो जीव पुरुषार्थ करतोय ना, म्हणून त्याला मी नष्ट करेन शरीराला, कर्माला, आणि मग मी मोक्ष मार्गस्थ होईन म्हटलं तर शक्य नाही. म्हणून सांगतायत की ज्ञानावरण कर्मांचा उदय असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये ही शक्ती नाही आहे की ते मला बंधला प्राप्त करेल किंवा दुःख देईल. त्याचा मोक्ष मार्गामध्ये काही प्रभाव पडत नाही. उसकी चिंता या महिमा का विकल्प ही ध्वस्त हो जाता है. जेव्हा ज्ञान समजलं काय आहे, स्वभाव समजला, तर हे सगळे विकल्प नष्ट होतात. समस्त ज्ञान का सार तो मात्र मैं आत्मा हूँ इतना ही तो है. संपूर्ण शास्त्राचं जिनागमाचं सार काय आहे? मी आत्मा आहे. किती भावभासना होती हो मी आत्मा आहे म्हणल्यावर. मामा, आत्मा कोण आहे? शेजारचा. मी आत्मा आहे असं भावभासना होती का आपल्याला? ती भावभासना करा हे सांगतायत. आणि आपल्या जवळ असणाऱ्या सगळ्यांना आत्मा पहा, तर तिथं कोणाविषयी इष्ट आणि अनिष्ट परिणाम होणार नाहीत. कोण बोललं हे? बेटा. अच्छा, उत्तर भेटलं. हा, उत्तर बेटाने दिलं. आणि काय सांगतोय मग आता? पिताजी मोहत जो जाने दो वनवास. पिताजी म्हणा मा. पिताजी मोहत जो वनवास. पिताजी मोहत जो.
आता पुढं सांगतायत ज्ञानावरण कर्माचं तर कार्य दुःख देणं नाही आहे. मग दर्शनावरणीय कर्म, अंतराय कर्म ह्यांच्या उदयामध्ये नियमाने दुःख होईल तुला, ते तू कसं सहन करणार? दर्शनावरण कर्माचं कार्य काय? दर्शन होऊन द्यायचं नाही. अडथळा करतं दर्शनामध्ये. आणि अंतराय कर्माचं कार्य आहाराला वगैरे अंतराय करत हा कोणत्या पण गोष्टीत जाताना बाधा हा अडथळा उत्पन्न करणं हे अंतराय कर्माचं कार्य. म्हणजे लाभ होण्यामध्ये, भोग घेण्यामध्ये, दान करण्यामध्ये, सगळ्या गोष्टीत अडथळा करायचं कार्य करतं ते अंतराय कर्माचं उदय. मग त्याच्या निमित्तात दुःख होईल तर कसं सहन करशील, असं पिताजी विचारतायत. बेटे, अदर्शन की दशा में बिना रुद्धि सिद्धि के कोई समाज में कीमत नहीं होती है. म्हणजे तुला रुद्धी सिद्धी प्राप्त झाल्या तरच लोक तुझं वाहवा करतील किंवा तुझी किंमत करतील समाजामध्ये. अदर्शन की दशा में, आणि जेव्हा रुद्धी सिद्धी नाहीत अशा वेळी तुझी समाजामध्ये कोणी किंमत करणार नाही, असं सांगतायत वडील. तसं पण काय घ्यायचं इथं का? अदर्शन की दशा में काय घ्यायचं आता? आणि सम्यक दर्शनाच्या अभावात असं म्हणा. सम्यक दर्शनाचा अभाव असताना किंवा रुद्धी सिद्धी प्राप्त झालेली नसताना तुझी कोणी किंमत करणार नाही समाजामध्ये. मार्ग योग्य विशुद्धि के अलाभ में जीव दुखी रहता है. योग्य मार्गाचा अभाव आणि विशुद्धीचा अलाभ ह्याच्या निमित्तात जीव दुःखी राहतो. मग तू म्हणून या मार्गामध्ये विचार कर जायचं का नाही, असं त्यांना म्हणायचं आहे. कारण हे कर्म नियमाने जीवाला भ्रष्ट करू शकतात, दुःखी करू शकतात. ओ बेटा हट तजो मत जाओ वनवास, हट तजो. बालक म्हणतात, हा पिताश्री, यह भी किंचित मात्र दुःख रूप नहीं है. कुठल्या कर्माला शक्ती आहे हो? कुठली सांगत होता गाथा? कर्म हे 8ही कर्म दुःख देतात, अशी गाथा सांगितली समयसारमध्ये. ते शिकलाय जाऊन समयसार शिबिरात. आता 45 नंबरची गाथा. विनती जस्स फलम तम उच्चई दुःखम ती विपच्यमानस. 8ही प्रकारचं कर्म जीवाला विपाक आला असताना दुःख देणारं असतं. म्हणून त्या कर्मामध्ये भेद करू नका, हे चांगलं आहे आणि ते वाईट आहे, हे पाहिजे ते नको, असं कर्मांमध्ये भेदभाव नको. 8विहंपिय कम्मम सौवम पोगलमयम जिणाविंती. सगळे पुद्गलमय आहेत. जस्स फलम तम उच्चई, जेव्हा ते विपाकाला प्राप्त होतात तेव्हा नियमाने त्या सगळ्या 8ही कर्मांचं फळ दुःखच आहे. यह भी किंचित मात्र दुःख रूप नहीं है. कोण? दर्शनावरणीय कर्म आणि अंतराय कर्म. परंतु दुःख का मूल कारण तो मोह है. सगळ्यात मोठं आलं कारण इथं काय? दुःखाचं कारण काय मामा? दुःख का आहे? मोह आहे म्हणून दुःख आहे. मोह के बिना जीव मात्र आत्मा में संतुष्ट रहने से कभी दुखी नहीं होता है. मोह नसेल तर म्हणजेच दर्शन मोहाचा अभाव झाला तर मी आत्मा एवढं जाणण्यामध्ये कमी ज्ञान असू दे, जास्त ज्ञान असू दे, काही अडथळा असू दे, तरी सुद्धा जीव सुखी राहू शकतो. योग्य पंच समवाय में योग्य समय पर योग्य विशुद्धि शुद्ध पर्याय स्वतः प्राप्त होती ही है. तसे 5 समवाय मिळायला पाहिजेत. कुठले 5 समवाय? स्वभाव, पुरुषार्थ, निमित्त, कालबुद्धी आणि जोरात बोल की नाही घालचं. स्वभाव, पुरुषार्थ, निमित्त, काललब्धी आणि नियती. नियती. काललब्धी म्हणजे नियती घेतलं ना का नाही? मग आणि मग 5वं नियती आणि काललब्धी एक नाही का? हा. तर स्वभाव, पुरुषार्थ मामा, स्वभाव, निमित्त, पुरुषार्थ, काललब्धी आणि नियती असे 5 समवाय असतात. कुठलंही काम होताना हे 5 समवाय जोडलेलेच असतात तिथं, त्याच्या योग्य. मग त्यांनी सांगतायत की माझी विशुद्धी होण्यामध्ये ते 5 समवाय
ते मिळाल्यावर मी कार्य करेन असं नाही. जे पण कार्य होणार त्यावेळेस ते 5 समवाय असतातच, त्याची आधीनता नको. शुद्ध पर्याय स्वतः प्राप्त होती ही है, तो फिर चिंता कैसी. सुख का कारण रुद्धी सिद्धी नहीं है. रुद्धी प्राप्त झाल्यावर सुख असतं का नाही. शक्ती मिळाली समजा तुम्हाला की काय घडणार आहे दिसायला समोर, हे समोरच्याचं काय होणार आहे समजायला लागलं, तर ते समजून घ्यायचा प्रयत्न करायला गेलात ना तर उलट बाहेर पडलो स्वभावातून, म्हणजे ते दुःखाचंच कारण. सुख इंद्रियामध्येच अडकला पुन्हा. सुख का कारण रुद्धि सिद्धि नहीं, आत्मा है जो मुझे सदा हर समय सुख का कारण है. अतः मुझे अदर्शन अलाभ की चिंता कभी उत्पन्न नहीं होगी. म्हणून सांगतायत काय करा, त्या कर्मांची चिंता सोडा. कुठल्याही कर्मांचा उदय कधीही असू दे तरी पण मला ते माझ्या स्वभावापासून दूर करू शकणार नाहीत. मी कसा आहे, कर्मांपासून अस्पर्शी आहे. मला त्या कर्मांची स्वभावाला जाणण्यासाठी गरज नाहीच. कुठल्या कर्म नसताना मी जाणणार स्वभावाला मामा. कुठलं कर्म तुम्हाला आत्मा म्हणून जाणू देत नाही आणि कुठलं कर्म आत्म्याला जाणू देतं. कर्म हे साधनच नाहीये ना, ज्ञान साधन आहे. त्या ज्ञान साधनाने आपण आत्म्याला जाणायचंय. त्यामुळं सांगतायत त्या कर्मांची चिंता नको. म्हणून मला त्या कुठल्याही कर्मांमध्ये अडकायचं नाही. ते कर्म निर्दोष आहेत असं बघायचं. सगळ्या कर्मांचा उदय अचेतन आहे, जड आहे. ते त्याच्यामध्ये थोडी शक्ती आहे मला दुःखी करण्याची. त्यामुळं जसं परद्रव्य सगळे निर्दोष आहेत तसंच परजीव निर्दोष आहे, तसंच हे कर्मसुद्धा उद्गलसुद्धा निर्दोष आहे. ते मला दुःखी करणारं नाहीच. पिताजी मोहत जो जाने दो वनवास, पिताजी मोहत जो. मग सुखी झाले की नाही ते? झालेच. बघू कसं झाले नंतर. हो जाणार. हा मी सर्व कर्मांनी रहित शुद्ध जीव आहे. हा आत्मा या कर्मांना स्पर्श देखील करणारा नाही. पहा, या कर्मांचा सुद्धा मी मात्र ज्ञाताच आहे. सुखासाठी मला या कर्मांची अपेक्षा नाहीच. माझे सुख माझ्याच स्वाधीन आहे. मी त्या सुखाला जाणणाराच आहे. चैतन्य स्वरूपोऽहम्, न्यायक स्वरूपोऽहम्, जीवोऽहम्. ओम विसर्जन.